सगळ्या कॉरिडॉरचा विषय आहे तो आराखडा देऊन सुद्धा द्यावा एक त्याची प्रत. तर त्याच्या दृष्टीने जो एक पाठपुरावा करायचा त्याचा प्रयत्न विश्व हिंदू परिषद निश्चितपणे करायचा. तर तो एक विषय निश्चितपणे व्हावा आणि बाकी जे 2-3 विषय लक्षात आणून दिलेले आहेत त्याच्याकरता सुद्धा आपण निश्चितपणे प्रयत्न करू. कोणाला सोबत यायचं असेल ते सुद्धा आपण बोलणं करू. एकटी विश्व हिंदू परिषद सुद्धा जाणं योग्य नाही. आपल्यापैकी काही मंडळी तो विषय ठरवू. आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल या वारीमध्ये पहिले केवळ पश्चिम महाराष्ट्रातनं आपण वैद्यकीय सेवा करतो. आता देवगिरी प्रांत आणि अन्य प्रांतांमधून सुद्धा काही लाख वारकऱ्यांची वैद्यकीय शुश्रूषा या वारीमध्ये आपल्या सगळ्या सेवकांनी केलेली आहे. खूप चांगला अनुभव आहे. अजून ते वाढवायची गरज आहे. पाण्याचे टँकर्स वगैरे असे सुद्धा विषय यावेळेस अन्य प्रांतांमधून जोडले गेलेले आहेत. ही सेवा सुद्धा ही वाढत राहील हा आपला प्रयत्न आहे. मला वाटतं खरी जी तळमळ सगळ्यांनी व्यक्त केलेली आहे. आपल्या इथे धर्माच्या पालनामध्ये काही चूक नाही म्हणजे समाजामध्ये, परंतु सगळं काही व्यक्तिगत पाप पुण्याकरता केलं. आपल्या सगळ्या दृष्टीला एक सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टी असती. मला वाटतं जे घडत नाही ते घडायला मदत होईल. म्हणून गाय सुद्धा का वाचवायची, मंदिराचंही काम का करायचं, सगळी सेवा का करायची, त्याचा सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोन असण्याची आज आपल्या समाजाला खूप आवश्यकता आहे. म्हणून ती दृष्टी जर आपण मला वाटतं सगळे मिळून देऊ शकलो या सगळ्या आव्हानांना आपण निश्चितपणे तोंड देऊ शकतो. मला काही लोकांचं थोडंसं असं वाटलं की असं होऊन जाईल 20 वर्षात 30 वर्षात, असं काही होणार नाही. लक्षात घ्या, संकट आहे. संकट केव्हा नव्हती, सतत संकट होती. हिंदू धर्माला हिंदू समाजाला संपवू शकेल अशी ताकद या जगात नाही. त्यामुळे ह्याच्यावर विश्वास ठेवून हे काम करायचंय. आजची आमच्या समोरची आव्हान आहे, बस एवढाच विषय आहे. आणि जसं आपल्या पूर्वजांनी त्यांच्या काळातल्या आव्हानांकरता प्रयत्न केले आणि बलिदान केलं, त्याच्याकरता आपल्याला आज या काळात आपल्याला करायचं दायित्व एवढाच विषय आहे. म्हणून आपण सगळेजण चर्चा करतो. काही लोकांच्या बोलण्यामध्ये एक शब्द आला म्हणून फक्त मी सांगून देतो. शहीद हा शब्द आला. 2-3 शब्द ते नीट समजून घेतले पाहिजे. जो अल्लाह करता मरतो तो शहीद आहे, जो अल्लाह करता मारतो तो गाजी आहे. तर आपले लोक जे देशाकरता धर्माकरता बलिदान करतात ते शहीद नाही, ते बलिदानी आहे किंवा हुतात्मा आहे. म्हणून आपण शहीद हा शब्दप्रयोग वापर करायला हवा. भारताच्या मिलिटरीने ऑफिशियली असं सांगितलंय की मिलिटरीच्या सैनिकाकरता ते शहीद शब्द वापरत नाहीत. ही मिलिटरीची सुद्धा पॉलिसी आहे. आणि आपल्या बोली भाषेमध्ये एवढा तो शब्द येऊन गेलेला आहे की आपण कुठल्याही वीरगती प्राप्त झालेल्या आपल्या लोकांकरता सुद्धा शहीद शब्द वापरायला लागलेले. त्यामुळे तो शब्द कृपया आपण वापरू नये. आपल्याच वीरांचा आपण आणि बलिदानांचा आपण अपमान करतो. आणि म्हणून हुतात्मा, बलिदानी वगैरे वगैरे वीरगती असे शब्द आपण वापरू शकतो. आणि आपण या सगळे विषय जे समोर आलेले त्याच्याकरता मिळून प्रयत्न करून निश्चितपणे धन्यवाद. श्री